विश्वास। रत्नागिरी जिल्ह्यातील 96 गावातील सुमारे 250 वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्याने शासकीय आणि खासगी टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचं दिसून आलंय। दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामीण भागामध्ये जाणवत असलेल्या पाणी टंचाईची तातडीने दखल प्रशासनाला योग्य ते आदेश दिले असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दरवर्षी धो-धो पाऊस पडतो, परंतु पाणी साठवण्याची योग्य पद्धत राबवली जात नसल्याने एप्रिल महिन्यातच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागते। शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन आणि जीवन प्राधिकरणामार्फत ग्रामीण भागात करोडो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत, परंतु त्या अद्यापही पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्याचा यंदा तरी उपयोग झालेला दिसत नाही। दरम्यान यंदा मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई जाणवू लागली असल्याने खासगी आणि शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचं ग्रामीण भागात दिसून येत आहे। आता बटन दाबायची गरज नाही ना? बर 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 अंडे काढते ठेवा मागील काही दिवसांपासून रत्नागिरीसह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली। त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होईल असं वाटत होतं, परंतु कडक ऊनही असल्यामुळे अवकाळी पावसाचा जास्त काही उपयोग झालेला नसल्याचे दिसून येत आहे। दरम्यान पाऊस लांबला तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, खेड, राजापूर, लांजा आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आणू शकते।
असं बोललं जात आहे। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन प्रशासन अनेक योजना राबवत आहे। विविध ठिकाणी बंधारे बांधले जात आहेत, परंतु त्याचे योग्य नियोजन नसल्यामुळेच आज आपल्याकडे धोधो पाऊस पडूनही एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे याबाबत शासन आणि प्रशासनाने योग्य तो विचार करावा असं बोललं जात आहे। दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशनच्या ज्या काही पाणी योजनांचे काम सुरू आहे त्या योजना येत्या वर्षभरात नक्की पूर्ण होतील असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलंय आणि त्याचा फायदा पुढील हंगामामध्ये लोकांना होईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी सांगितलंय। बोलायचं ना मला एकच बोलणार होता तो एकच एक तुला कॉलेजला आहे शाळेत बस चलो दाखव चल पुढे तिकडे जाऊया आणि मारशील ना तसं सरपंच कोण आहे तुम्ही असं रात्री बित्री आल्यामुळे समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।